समर्थांचं चरित्र अपार आपल्याला परिचितही आहे. समर्थांनी घर सोडलं आणि घर सोडून गोदावरीच्या परिसरामध्ये समर्थ तपश्चर्या करायला आले. समर्थांची तपश्चर्या किती प्रखर होती, कडक होती. मंडळी, याचं वर्णन आपण सविस्तरपणाने ऐकणंच जास्त श्रेयस्कर आहे. पण या सगळ्या गोष्टींनी जे पदरात पाडून घ्यायचं ते समर्थांनी पाडून घेतलंय. काय? आचरुनी तपश्चर्येला, आचरुनी तपश्चर्येला, आचरुनी तपश्चर्येला श्रीराम आपुला केला साचची. अहो श्रीराम आपुला केला साचकी. प्रकटला पुढे श्रीराम, अहो प्रकटला पुढे श्रीराम. भक्त सुखधाम, भक्त विश्राम, विमल सुखधाम. प्रकटला पुढे श्रीराम, भक्त विश्राम, विमल सुखधाम. अहल्योद्धारी, 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 अहल्योद्धारी. जो भवभय संकटवारी कचितची, जो भवभय संकटवारी कचितची. नारायणाचे रामदास झाले आणि रामदास झाल्यानंतर दासाचं कर्तव्य काय? स्वामीची कीर्ती वर्धमानावी. स्वामीची आज्ञा पालन करावी, सेवा करावी, हे जसं दासाचं कर्तव्य आहे तसं आपल्या स्वामीची कीर्ती वाढवावी हे सुद्धा दासाचंच कर्तव्य आहे. म्हणून आपण सगळेजण जे करतो सध्या मंडळी, ही समर्थांची सेवा, आपल्या स्वामींचीच कीर्ती वाढवणं हे आपण करतोय. आपण दास आहोत, दासानुदास आहोत त्याचे. आणि प्रभू रामरायांच्या आज्ञेनं मंडळी पंचवटीतून रामाचा निरोप घेतला आणि रामाला प्रार्थना केली, तुझा दास मी 12-12.5 वर्ष तुझ्या पायाशी राहिलो, आता जातसे दूर देशात. आता जातो, तुझं नाम गात, तुझी कीर्ती वाढवीत, मला गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. म्हणून रामपंचायतन बरोबर घेतलंय काळ्या पाषाणाचं आणि काखेत झोळी अडकवून समर्थांची स्वारी मंडळी निघाली त्या गोदावरीच्या काठाकाठानं. एक एक गाव करीत 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 तुम्हाला सांगतो समर्थांचं ते भव्य दिव्य व्यक्तिमत्व. कुणाला रामदास म्हणावं याची लक्षणं सांगितली आहेत. भव्य रूप अतिसुंदर दीक्षा. रामदासी कोण रामदास असावा, कसा असावा? तर म्हणे भव्य रूप. बलोपासनेनं त्यानं आपलं शरीर अगदी बळकट आणि भव्य दिव्य केलं पाहिजे. आता मुळातच 4 फूट उंची असेल तर गोष्ट वेगळी आहे महाराज, पण स्वरूप कसं असलं पाहिजे? भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणी करी भिक्षा. मानसिकतेनं वृत्ती होईल उदासीन जेव्हा, वृत्तीनं तो आसक्त नको, उदासीन जेव्हा होईल. एवढी लक्षणं अंगी बांधली म्हणजे रामदास म्हणणे मग तेव्हा त्याला रामदास म्हणायचा. ही सगळी लक्षणं जेवढी रामदास म्हणणे मग तेव्हा सांगितली आहेत ती सगळी लक्षणं समर्थांच्या ठिकाणी ठासून भरलेली होती. हे भव्य दिव्य व्यक्तिमत्व, नाभीपर्यंत रुळणारी दाढी, मानेवर रुळणाऱ्या जटा, धारदार झरझरीत नाक, भव्य असं ते कपाळ, मधोमध असलेला आवाळू, बरं, आकर्ण डोळे, त्यात अत्यंत तेजस्वी आणि करारी धारदार नजर, नाजूकशी जीवणी. पण तुम्हाला सांगतो बोलायला सुरुवात केल्यानंतर त्या शब्दांमधनं करारीपण आणि अमृतधार एकाच वेळेला वर्षत असे. हो,
नाही तर अमृतासारखं गोड बोलणारी माणसं इतकं मवाळ बोलतात की ते शेवटी लुळं होऊन जातं. पुंडली तसं नाही. अमृताचा गोडवा आणि करारेपणाचं तेज अशी समर्थांची वाणी. अशी या व्यक्तिमत्वाचे समर्थ कुठेही गेले म्हणजे गावातल्या ग्रामदेवतेच्या देवळात उतरावं, गावातला नदी ओहळ नादा सरोवर पाणवठ्याची विहीर तिथं आपली सगळी अन्निकं पाण्याशी संबंधित उरकावी, मुक्कामावर संध्या करावी. तो काळ असा होता महाराज की परकीयांच्या सत्तेचा होता. पण परकीयांच्या सत्तेचा जरी असला तरी एतद्देशीय माणसांनी, या देशातल्या माणसांनी स्वतःची अस्मिता विकून टाकलेली नव्हती बरं का. त्यांची अस्मिता जागी होती. त्याच्यामुळे अगदी यवनांचं भरडून काढणारं राज्य जरी सुरू असलं महाराष्ट्रावर तरीसुद्धा गावामध्ये असा कोणी साधू संत बैरागी संन्यासी हरिदास भागवती कथेकरी प्रवचनकार असा जर कोणी आला तर गावातली माणसं स्वतःहून जात त्याची चौकशी करीत, ते काय सेवा करतात, प्रवचन करतात का कीर्तन करतात ते विचारीत, ते गावामध्ये ठेवीत आणि मंडळी त्या माणसाचं योग्य ते आतिथ्य करून त्याची योग्य ती संभावना करीत असत. लोकांमध्ये ही असलेली वृत्ती तुम्हाला सांगतो अगदी तरतरीत होती, जागी होती. प्रत्येक गावात याप्रमाणे चाललंय. माणसांनी यावं, समर्थांच्या तेजापुढे झुकावं. महाराज आपण काय करता? समर्थांनी म्हणावं आम्ही कीर्तन करतो. असं मग आमच्या गावात कथा कराल काय? होय तर त्याच्यासाठी आलोय आम्ही. मग गावात कीर्तन व्हावं आणि कीर्तन झालं म्हणजे ते कीर्तन असं व्हावं महाराज समर्थांचं. आहा हा 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 गोड, अमृतासारखं गोड कीर्तन, भक्तिरसात न्हावून काढणारं कीर्तन. तुम्हाला सांगतो अंगावर रोमांच उभं करणारं कीर्तन, तरुणांच्या अंतःकरणामध्ये धर्मप्रेम निर्माण करणारं कीर्तन, बाहूंमध्ये वीरश्री निर्माण करणारं कीर्तन. त्या कीर्तनाच्या असलेल्या किती छटा सांगू समर्थांच्या. केवळ रामदासाची अमृततुल्य वाणी आणि श्रवणी पडता लोचनी येत पाणी एवढंच मर्यादित नव्हतं समर्थांचं कीर्तन. त्या कीर्तनाला असलेल्या अनेक रंगछटा ज्या होत्या, तुम्हाला सांगतो ज्या वृत्तीचा माणूस येऊन बसलेला असेल त्या प्रत्येकाच्या वृत्तीला आनंद मिळावा आणि त्याच्या बुद्धीला काहीतरी खाद्य मिळावं, अंतःकरणाला विचार मिळावा, असं कीर्तन करीत 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 समर्थ ज्या जामगावाहून निघालेले होते त्या जामगावाच्या आदल्या गावी, ते गाव आहे पिंपळगाव. आजही जर आपण जालन्याहून जामला निघालात तर अगोदर हे पिंपळगाव लागतं बरं का. त्या पिंपळगावापर्यंत आले आणि असंच दणक्यात कीर्तन झालं महाराज. आणि कीर्तन झाल्यावर 2:30 वाजता कीर्तन संपलं रात्री. हो, आणि समर्थ मुक्कामावर आले. गोमुखासन घालून बसलेत आणि हातामध्ये स्मरणी घेतली आहे आणि रामरायांचं ध्यान केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मेरुमणी पुन्हा हाताशी आला. माळ थांब, आता आपल्याला घटकाभऱ्यानं निघावं लागेल आणि पुढचं गाव, पुढच्या मुक्कामी गेलं पाहिजे. आता पिंपळगावाहून पुढचं गाव गाठायचं कोणतं? ते पिंपळगावाच्या पुढचं गाव जाम. जाम हे गाव लक्षात आलं आणि काय सांगू आपल्याला, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे अन वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. असा हा धीर गंभीर असलेला महात्मा, पण पुढचं गाव जाम आहे, आपली मातृभूमी आहे, हे लक्षात आल्याबरोबर आपल्याला सांगतो थरथरले, हादरले. एरवी धैर्याचा महामेरू असणारा हा महात्मा, पण जाम गाव पुढचं आहे म्हटल्याबरोबर धैर्य गळालं. हो, जामगावी जायचं. जामगावी गेलो आणि जर यदा कदाचित माझी आई जिवंत असली तर, बंधू श्रेष्ठ गंगाधर तर असतीलच, आणि त्यांनी जर यदा कदाचित मला ओळखलं आणि विचारलं, नारायणा का म्हणून आम्हाला एवढ्या यातना दिल्यास?
आमचं काय चुकलं, आम्ही तुझा काय अपराध केला. तर कवण शब्दाने शांतवूत याना, कोणत्या शब्दांनी त्यांना या प्रश्नांची उत्तरं देऊ. त्यांच्या अंतःकरणाला झालेल्या ज्या माझ्या विरहाच्या वेदना आहेत, त्या वेदनांवर कोणत्या शब्दांनी फुंकर घालू, त्यांचं सांत्वन तरी कसं करू. छे छे छे, आपल्याला ते जमणार नाही, आपल्याला ते जमणार नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय हा, असंच्या असं उठावं, आपलं चंबू गबाळं आवरावं, काखेवर झोळी घ्यावी आणि ताबडतोब उजाडायच्या आत जामगाव ओलांडून त्याच्या पलीकडचं गाव धरावं. आणि म्हणून घातलेलं जे गोमुखासन होतं ते समर्थांनी सोडलं. ती हालचाल झाली, तो अंधारात काहीतरी खुसफुसलं. समर्थांची नजर आणि कान हे अत्यंत तीक्ष्ण होते, तुम्हाला सांगतो. त्या शांततेत काहीतरी खसफस झाली. हे कानाने बरोबर टिपलं आणि लक्षात आलं कोणीतरी आपल्या अवतीभोवती आहे, कोणीतरी आपल्या अवतीभोवती आहे. हे लक्षात आल्याबरोबर पुन्हा समर्थांनी आसन दृढ केलं आणि करारीपणानं विचारलं, कोण आहे अंधारात, कोण आहे, असं लपटछपट आमच्यावर पाळत ठेवण्याचं काय कारण, कोण आहे, असे पुढे या, मागं मागं राहू नका. असं म्हटल्याबरोबर मंडळी एक अगदी बारीक, ज्याला आपल्या नागपुरी भाषेत काडी पैलवान म्हणतात, असा एक बारीक कृश रोडका माणूस, हाडवर आलेला, कुणीतरी ढकलून दिल्यावर जसा ढकललेला माणूस धडपडत येऊन पडतो त्याप्रमाणे तो धडपडत समर्थांच्या पुढे येऊन पडला. उभा राहिला, तत 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 पप 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 भाबा व्हायला लागलं त्याला. कोण आपण, कथा मागाशीच संपली, आमच्या मागोमाग मुक्कामी येण्याचं काय कारण, काय हवंय आपल्याला. असं करारीपणानं विचारलं होतं. महाराज रागावू नका. समर्थ म्हणाले, रागवीत नाहीये, आमचं बोलणंच असं आहे. मग काही हरकत नाही म्हणलं. एक शंका आहे म्हणले. तो बारीक माणूस विचारतो, एक शंका आहे म्हणले. काय शंका आहे, विचारा. म्हणलं, महाराज बरोबर 13-13.5 वर्षापूर्वी आमच्या पुढच्या जाम गावातला सूर्याजी पंत ठोसरांचा नारायण नावाचा मुलगा पळाला, तो तुम्हीच ना. एका दमात विचारलं त्याने. एवढं त्यानं विचारायचा अवकाश. आता दरदरून घाम फुटला याना आणि छाती बाहेर काढली बारीक रावानी. तुम्हीच ना म्हटल्याबरोबर समर्थ लटपटले. हो, आपल्याला कोणी ओळखू नाही असं वाटत होतं मला, पण गावात जायचं तर दूरच राहो, या पिंपळ गावातच मला ओळखणारा सापडला. समर्थाने हात जोडले. हो मी, पण तुम्हाला कसं कळेल ते विचारू नका, आम्ही सगळ्यांना ओळखतो, सगळ्यांची ओळख आम्हाला आहे. हो, पण ते तुम्हीच ना. महाराज मग जाम ओलांडून पलीकडच्या गावी जायचा विचार करता. जाम गावामध्ये कोण आहे ठाऊक आहे का. मातृदैवता दर्शनासी जावो. तुमचं मातृदैवत अजून त्या ठिकाणी हयात आहे. तुमच्यासाठी काय काय त्या माऊलीने केलं ठाऊक आहे तुम्हाला. तुम्ही गेल्यापासनं तिच्या डोळ्याला लागलेल्या अश्रूंच्या धारा, डोळ्यातले अश्रू संपले, डोळ्यातलं तेज संपलं, डोळ्यांच्या खाचा झाल्या, पण अंतःकरणातला गहिवर अजून जसाच्या तसा आहे. तुमच्या नावानं फोडलेला एक टाहो, त्याची एक सुरकुती, या हिशोबानं अंगावर सुरकुत्यांचं जाळं विणल्या गेलं. कमरेतनं वाकली, पण अजूनही त्या जीर्ण कुडीमध्ये प्राण धरून तुमची म्हातारी राहिलेली आहे. माझा नारायण कधी ना कधीतरी परत येईल म्हणून. महाराज भरतासारखा तुमचा भाऊ वयानं मोठा जरी असला तरी अजूनही कोणी परगावी जाणारं असलं म्हणजे त्याला डोळ्यात पाणी आणून सांगतात, श्रेष्ठ तुम्हाला आमचा नारायण कुठे दिसला तर त्याला सांगाव, आम्ही तुझं लग्न आता लावून देणार नाही, पण ये म्हणाव परत. असा भरतासारखा भाऊ, कौसल्येसारखी आई यांचं दर्शन न घेता सोडून पलीकडे जातो म्हणता का. हो, कीर्तनात तुम्हारे अगदी गहीवरून सांगतात श्रीरामचरित्र.
विभीषणाने जेव्हा विनंती केली रामाला की रामा हे राज्य तुमचंच आहे, लक्ष्मणी म्हणाला आपण क्षत्रिय आहोत, जिंकले जे ते आपलंच आहे, तेव्हा लंकेचं राज्य आपण घ्यावं, नाही म्हणू नये. तेव्हा रामाने उत्तर दिलं, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, कारण जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. हे लोकांना सांगता, त्यांना रडवता, आणि स्वतःच्या मातृभूमीला जायची वेळ आल्यानंतर परस्पर गाव ओलांडून जाऊ असं म्हणता. समर्थ म्हणाले, पण हे तर मी म्हणालोच नाही, हे मनातल्या मनात बोललो. तुम्हाला कसं कळलं? मी आपल्याला सांगितलं ना, मला सगळं कळतंय, तेव्हा तसं करू नका, आमची आज्ञा समजा, पण जन्मगावी जा. असं म्हणून तो गृहस्थ उठला आणि अंधारात कुठं गेला ते समर्थांना दिसलंच नाही. महाराज हो 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 हो, सगळ्या विश्वाला ओळखणारा आणि माझ्या अंतरीचं गुह्य जाणणारा माझ्या राघोबाशिवाय दुसरा कुणी नाही. मला माझ्या प्रभूंनी केलेली आज्ञा आहे, तेव्हा मला गेलंच पाहिजे. म्हणून आवडली, घोंगडी आवरली, पंचायतन झोळीत घेतलं आणि निघाले महाराज. हातात कुबडी घेऊन मुखानं भगवन् नामस्मरण करीत निघाले. रामा 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 रघुनंदना, रामा 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 रघुनंदना, रामा 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 रघुनंदना, हो रामा 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 कुलभूषणा, रामा 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 कुलभूषणा, रामा 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 रघुनंदना, रामा 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 कुलभूषणा, रामा 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 जानकी पते, हो रामा 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 जानकी पते, हो रामा 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 विमल मते, रामा 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 विमल मते, रामा 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 दीन वत्सला, दीन वत्सला, हो दीन वत्सला, दीन वत्सला, अहो रामा 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 दीन वत्सला, रामदास म्हणे अगम्य लीला तुमची, रामा 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 रघुनंदना, रामा 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 कुलभूषण. आले जामगावी, ज्या मारुतीजवळ नेहमी येत असत तिथं आले. साष्टांग नमस्कार घातला. मारुतराय म्हणाले, या. मंडळी मारुतीच्या मागे असलेल्या झरावर जाऊन स्वतःचं स्नानादिक उरकलं, संध्या उरकली. तोपर्यंत फटफटायला लागलं. असं वाटलं आत्ताच्या आत्ता जावं, ठोसरांच्या वाड्यापुढे उभं राहावं आणि गर्जना करावी, रघुवीर समर्थ पाठोपाठ आई मी आलो, गर्जना करावी. पण तुम्हाला सांगतो, असं पाखरासारखं उडणारं मन हे प्रत्येकाच्याच अंतःकरणात असतं, जवळ असतं. पण तुम्हाला सांगतो, पोक्तपणानं विचार करणारी बुद्धी ज्यांची जागृत असते, ती या उडणाऱ्या मनाला अगदी बरोबर जागेवर आणून बसवल्याशिवाय राहत नाही. समर्थांची करारी बुद्धी. ते म्हणाले 12 वर्ष उलटून गेलेत. 12 वर्षात आपला काही थांग पत्ता घरच्या मंडळींना नाही. शास्त्रानुसार 12 वर्ष घरातून बाहेर गेलेल्या माणसाचा काहीही थांग पत्ता नसेल, तो कुठं आहे याची कल्पना नसेल, तर शास्त्रानुसार 13व्या वर्षापासून त्याचं पिंडदान करायला चालतं. तो मृत झालाय, तो मेलाय असं समजावं आणि त्याच्या नावाचा पिंड घालावा. म्हणजे आपण 12 वर्ष उलटून गेले म्हणजे पिंडदानाला पात्र झालो. एक आणि इतके दिवसानंतर जर घरी जायचं असेल तर शास्त्राज्ञेप्रमाणे ती भेट तीर्थक्षेत्रावर घडावी किंवा मंदिरात घडावी. योगायोगानं घडत नसेल तर मध्यस्थानं तशी ती आयोजित करावी आणि मग भेटावं असं सांगितलंय. मग ही शास्त्राज्ञा मोडून अविधिकृत्य करून
घरच्या माणसांना आता नाही, गावातली माणसं येतीलच कीर्तन करता का विचारतीलच. कीर्तन म्हटलं म्हणजे घरातली माणसं येतीलच. इथं प्रत्यक्ष अधिष्ठान भगवान मारुतराय आहेतच. त्यांच्या पुढे आपोआपच योगायोगानं घरातली माणसं इथं येतील आणि अजाणतेपणानं का होईना पण शास्त्राज्ञप्रमाणे आपली भेट झाल्याशिवाय राहणार. मग कशाला? आवरलं स्वतःला. आली माणसं आली, त्याप्रमाणे समर्थांचं कीर्तन ठरलं. पण समर्थांनी सांगितलं, हे पहा, गावात कीर्तनाची दवंडी पिटवू नका, मग घरोघरी निरोप द्या. दवंडी ऐकू जाते न जाते, पण निरोप गेला म्हणजे प्रत्येक घरी जाईल, म्हणजे माझ्या घरी कळेल कीर्तन आहे. आणि कीर्तन आहे गावात म्हटल्यानंतर माझ्या घरातली सगळी माणसं झाडून येतीलच. समर्थांना पूर्ण विश्वास. काळ किती बदलला आहे पहा. प्रत्यक्ष कथेकऱ्याला सुद्धा आपली कथा घराजवळ जरी असली तरी घरातली आपली बायको येईलच याची शाश्वती नाही. पुंडली इतका काळ बदललाय. घरातली सगळी माणसं कथेला झाडून येतीलच. समर्थांना ठाऊक होतं. त्याप्रमाणे महाराज पटांगण स्वच्छ झालं, डहाळ्यांचा मांडव उभारलाय, खांबांना आडव्या फळ्या बांधून दीपशोभेची तयारी केली आहे, ठिकठिकाणी टेंबे मशाली बांधलेले आहेत. गावातले ध्रुपदीये, मृदंगीये, टाळकरी, वीणावादक अशी सगळी साथीदार मंडळी जमलेली आहे. वाद्य सगळी सुरात जुळली आहेत. मृदंगावर थाप बसली आणि समर्थ कथेला उभे राहिले आणि आराध्य देवतेचं स्मरण केलं. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. मंगलाचरणाला सुरुवात केली. रामा हो जय राम, रामा हो रामा हो जय राम. रोज मंगलाचरण सुरू होऊन ध्रुवपदाचं एक आवर्तन होत नाही. तो समर्थांचा अंतरीचा राम समर्थांच्या नजरेपुढे प्रकट होत असे. पण आज सांगतो, डोळे मिटेनात. अंतरीचा राम नजरेपुढे येईना. डोळे भिर 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 180च्या कोनातनं संपूर्ण मांडव भर फिरतय. रामा हो घरी निरोप गेला असेल की नाही? जय रामा. ती माझी आई अतिशय वृद्ध झाली म्हणे, थकव्यामुळे तिला येता येत नसेल. जय रामा हे रे रामा हो. श्रेष्ठ गंगाधर पंतांनी उदासपण धारण केला असेल का? माझ्या विरहानं नको कुठं बाहेर जाणं, नको कथा कीर्तन, नको समाजामध्ये वावरणं, म्हणून कदाचित श्रेष्ठ आले नसतील का? तुम्हाला सांगतो, मनामध्ये विचारांचं काहूर माजले. त्यातच मंगलाचरण संपलं. पालुपद झालं. कीर्तनाची जुनी पद्धत. मंगलाचरण म्हणायचं, पालुपद म्हणायचं, त्याच्यानंतर पूर्वरंगाचं पद म्हणायचं, त्याच्यानंतर पुन्हा पालुपद म्हणायचं आणि सूत्रश्लोकानं सुरुवात करायची. ही कीर्तनाची खरी पद्धत, जुनी पद्धत, पूर्वीची पद्धत. तू चाल मी येतो एक तराणा म्हटला की सगळे आडवे. पुंडली खबर. ही कथेची पद्धत नव्हे. म्हणून झालं. आणि समर्थांनी निरूपणाच्या पदाला सुरुवात केली. ते निरूपणाचं पदही कोणतं घेतलं हो? स्वर लावला. आणि समर्थाने सुरुवात केली. तोड भवाची गाढ बंधने, तोड भवाची गाढ बंधने, तोड भवाची गाढ बंधने, तोड भवाची गाढ, तोड भवाची गाढ बंधने, बंधने गाढ बंधने, तोड भवाची गाढ. गोड कीर्तने मोड मनाचा, गोड कीर्तने
कुठं बरं असते. तुम्हाला सांगतो आता, चिंतेची जागा करुणेनं घेतली आणि बोलता बोलता आकारणच गळा दाटून यायला लागला. आकारण डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं. मोड मनाचा करुणे स्मरावा नित्य हरी. हरी रे तोड भवाची गाड बंधने तोड भवाची गाड. मागे वळून खूण केली द्रुपदी आला. त्यानं स्वर धरला. कीर्तनात गाणारा पूर्वी मागे उभा राहत असे. तो मंडळी आळवणी करायला लागला पदाची. आणि तेवढ्या अवसरात समर्थ सगळीकडे पाहतायत. तो समोर असलेलं जे प्रवेशद्वार होतं मांडवाचं, त्यातनं 3 व्यक्ती येताना पाहिल्या. एकीकडे एक पुरुष आहे, एकीकडे एक स्त्री आहे आणि दोघांनी जिचं बखोटं धरलंय अशी मध्ये एक वृद्ध आहे. किती वृद्ध आहे, कमरेतनं वाकली आहे, हनुवटी गुडघ्याला टेकली आहे. प्रत्येक पावला गणी मंडळी बेफाम वादळात एखादं कर्दळीचं रोप जसं थरथरावं तसं प्रत्येक पावला गणिक शरीर थरथर 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 कापतंय. मोजत एक एक पाऊल मोजत समर्थांच्या समोर 2 टेंभे लावले होते तिथपर्यंत आहे. जवळ येऊन पाहतायत, मागे म्हणणं चालूच आहे. तोड भवाची गाड बंधने तोड भवाची. एका बाजूला असलेल्या गंगाधर पंतांना चटकन ओळखलं, दुसरीकडच्या वहिनीने चटकन ओळखलं. पण दोघांनी ज्या वृद्धेला धरून आणलं होतं तिची ओळख पटेना. कोण बरं असावं, कोण बरं असावी. इतकी वृद्धा नाही. माझी आई वयस्क झाली असेल पण एवढी थकण्यासारखी नाही. काय कष्ट करीत होती ती, अशी थकणार नाही. बारकाईनं पाहिलं आणि बारकाईनं पाहिल्याबरोबर डुगुडुगु हलणाऱ्या त्या मानेत, खाचा झालेल्या डोळ्यांमध्ये, कपाळावरच्या सुरकुत्यांमध्ये समर्थांना स्वतःचं मातृदैवत दिसलं. आणि ते दैवत दिसल्याबरोबर कंठ अवरुद्ध झाला. लोक म्हणाले बुवांचा गळा भक्तिरसानं भरून आला. तो भक्तिरसानंच भरून आला होता, फक्त मातृभक्तिरस होता एवढंच काय. ते राणूबाई आल्या महाराज. गंगाधरांना सांगितलं, गंगाधरा बुवाच्या पायाशी बसव मला. आता या जवळ बसणार, सारखं लक्ष आपलं यांच्याकडे जाणार. मग कथा काय करणार. मग समर्थाने घसा खाकरला, करारी पण जागं केलं आणि करारी आवाजात सांगितलं, हे पहा, मातृभगिनी वर्गाची बैठक व्यवस्था वेगळी केलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बसावं, आपापल्या मर्यादा सांभाळाव्या. पंत म्हणाले, आई बुवा कडक दिसतोय, काय म्हटलं ते ऐकलं का. ते म्हटलं हो ऐकू आले. पण ही त्या कडक बुवाची आई काय कमी कडक असेल. गंगाधर पंतांकडे तोंड केलं राणूबाईंनी, पण नारायणरावाला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात थरथरत म्हणाल्या, अरे गंगाधरा, त्या बुवाला म्हणाव, मेल्या माझा नाऱ्या असता तर आज तो तुझ्या एवढा असता. मला मर्यादा शिकवतोस होय रे, बसू दे. आता काय बिशात होती नाही म्हणायची. बसा बुवा. कीर्तन सुरू झालं. महाराज समर्थांनी तोड भवाची गाड बंधने निरूपण असं केलं. जया असी वाटे सुखाची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, आप्त सकळही त्यजावे, दुःख मूळ जे. गंगाधरा हा नक्की आपला नाऱ्या असला पाहिजे. राणूबाई निरूपण ऐकता ऐकता गंगाधर पंतांच्या कानाशी तोंड लावून बोलतायत, नाऱ्याचेच विचार आहेत हे. अगं कुठला आपला नाऱ्या, केवढा दांडगट आहे हा. आपला नाऱ्या नाजूक साजूक. अरे गंगाधरा,
आज 13 वर्ष झाली. माझा नारायण आता 25-26 वर्षाचा असेल. तो नाही का दांडगट होणार? बघ बघ, जरा लक्षपूर्वक बघ, आपल्या नाऱ्याची काही खूण दिसते का? समर्थांनी पुढे सांगितलं, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वर पावे शेवटी प्राण तो हि वेचावा. पडाव्या जीवलगासी तुटी नाही गंगाधरा, हा आपला नारायण नाही. नारायण वैराग्यशील होता मला ठाऊक आहे, पण जीवलग तोडून जाणारा, निदान आईला तोडून जाणार तरी नक्कीच नव्हता. हा मातृभक्त बहुज्ञानी समर्थांचं लक्षण आहे. मनी कपट कधीही नेणी, रामदास सकल गुण खाणी, असं समर्थांचं वर्णन केलंय. हा नारायण नव्हे, मग नारायणाचा गुरु असला पाहिजे. कथा संपली म्हणजे मेल्याची दाढी धर आणि आमचा नाऱ्या कुठं लपवून ठेवलाय हे चांगलं हासडून हुसडून विचार, म्हणजे नाऱ्याचा पत्ता कळेल. हे सगळं समर्थ ऐकतायत बरं का. शेवटी समर्थांनी सांगितलं, कीर्तनात बोलायचं नसतं. आई बोलू नको, तू बोललेलं त्याला ऐकू जाते. बरं म्हणले. समर्थांनी सर्वस्वाचा त्याग करून रामरायासाठी स्वतःचं आयुष्य वेचणारी जी शबरी, तिचं असं आर्त आख्यान सांगितलं हो, की सगळ्या श्रोत्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या, अंतःकरण भरून आली. कीर्तन संपलं, श्रोते जायला लागले. राणूबाई म्हणाल्या, गंगाधरा, बुवानं कथा मोठी गोड केली, मला त्याच्या पायावर डोकं ठेवायला जाऊ दे. डोकं ठेवायला जाऊ दे हे समर्थांनी ऐकलं आणि मनाशी विचार केला, झाले अपराध ते न्यून, झालेले अपराध काय कमी आहेत? म्हणून पायी डोई ठेवून मम पापाते दंडोन नरक मार्ग दाविका. मी हिला जो त्रास दिला त्याचं पाप कमी झालं म्हणून माझ्या पायावर डोकं ठेवून त्या पापावर अनेक शीख घालून मला नरकात नेण्याचा प्रयत्न, घालवण्याचा प्रयत्न करती का? छे छे छे, असं घडता उपयोगाचं नाही. हे पहा, माझ्या पायावर डोकं ठेवायचं नाही, स्पर्श कुणी करायचा नाही. आई ऐकू आलं म्हणली, चल घराकडे. माझं मेलीचं नशीब फुटकं, दुसरं काय म्हणावं म्हणून गेल्या घरी निघून. आता समर्थांना चैन पडेना, दुसरा दिवस उजाडला आणि समर्थांची स्वारी आता स्वस्त बसवेना. आणि कुरकलं स्वतःचं. आणि तुम्हाला सांगतो, भिक्षेची वेळ व्हायचीच आहे तरी काखेत झोळी घेतली आहे आणि ठोसरांच्या वाड्यापुढे येऊन उभे राहिले आणि मोठ्यांदा श्लोक म्हटला, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. स्नान होऊन देवघरात राणूबाई बसलेत. गंगाधर पंतांची पूजा चालली, देव ताम्हणात घेतले. रामरायांच्यावर अभिषेक पात्र धरलंय. पवमान सुक्त म्हणणं चालू आहे, पवमानाचा अभिषेक चालू आहे. आणि अशी देवपूजा, हातात जपमाळ घेऊन राणूबाई खांबाला टेकून बसलेल्या. त्यावेळेला हा स्वर ऐकायला आला, महाधीर गंभीर पूर्ण प्रताप. गंगाधरा, गंगाधरा, तो कालचा बुवा भिक्षेला आलेला दिसतोय बरं का. सुनबाई, सुनबाई, अगं लवकर भिक्षा घाल, त्याची चौकशी कर. बाई, हा बुवा आल्यापासून मला का सारखा नाऱ्याचा भास होतोय देव जाणे. पण गोड कथा केली त्यानं. त्यांना काय हवं नको ते बघ. म्हणा, दुधातुपाची काही सोय झाली का तुमची? नसली तर घरातलं तांब्या दूध तूप त्याला भिक्षेला वाढ. हो, किती दिवस राहणार आहेत विचार. जर बाहेर सोय होण्यासारखी नसली तर या ठोसरांच्या घरून होईल म्हणून सांग. हो, त्यांना म्हणा घर तुमचंच आहे असं सांग. त्याप्रमाणे वहिनीबाई उठल्या, भिक्षा घेऊन बाहेर आल्या आणि येऊन पाहतात तो दिंडी दरवाजाजवळ कोणी नाही. अगं बाई, मला उशीर झाला वाटतं, पलीकडच्या घरी निघून गेले का काय. म्हणून खांद्यावरचा पदर सावरला
आणि ओसरीच्या पायऱ्या उतरून आपण ते तिथपर्यंत गेले असतील, तिथं जाऊया आणि भिक्षा घालू. पण ओसरीच्या पायऱ्या उतरायला जाणार तो पाहतात, तो पायरीशी खाली हे कमरेवर हात ठेवून उभे. अगं बाई, हां किती धसकट बुवा आहे हो हा. नाही, लगे अगदी दिंडी दरवाजापासून ओसरीच्या पायऱ्यांपर्यंत येऊन उभा राहिला. नाही असतील म्हणून काय एवढी लगट करायची कुठल्या घरी गेल्यानंतर? बरं नाही वाटलं. पूर्वीचा काळ आहे हा महाराज, त्या काळातल्या मर्यादा वेगळ्या होत्या. आता कुणी येऊन कसली हातवारे केले तरी आपल्याला काही वाटत नाही. उलट आहा हाऊ क्यूट पुंडली. तेव्हा बरं नाही वाटलं वहिनी साहेबांना. कपाळावर आठी आली आणि त्यांना रागवलेलं पाहिलं. समर्थांना हसायला आलं. समर्थ म्हणाले, वहिनी रागवलात माझ्यावर. काय म्हणाला? काय म्हणाला जोगडा? मला वहिनी म्हणाला? मला होई हे पहा, मला कोणी ताई म्हणो, माई म्हणो, मावशी म्हणो, काकू म्हणो, आत्या म्हणो, मामी म्हणो, काही म्हणो, पण मला वहिनी कोणी म्हणायचं नाही. हो, वहिनी म्हणावं ते फक्त माझ्या नारायण भाऊजींनीच म्हणावं. पण हा जोगडा मला वहिनी म्हणतो. आणिक राग आला, आणिक राग आला. त्याला आणखीन रागवलेलं पाहिलं आणि समर्थ हसून विचारायला लागले, कशाला रागवता? ओळखले का वहिनी मजला, ओळखले का वहिनी मजला, ओळखले का वहिनी. ओळखलं नाही का तुम्ही मला? आज जा, काल कथेला आलेल्या तुमच्या सासूला, तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा, कालचा बुवा मला वहिनी म्हणतोय. कोण असेल होतो? त्यांना विचारा. हा बाहेर चाललेला समर्थांचा आणि वहिनी साहेबांचा संवाद देवघरात पंतांनी ऐकला आणि हरिपूजा तैसी टाकी आवाज ऐकला. पूजा तशीच अर्धवट सुटली. ताडकन उठले, खांद्यावरची शाल सावरली आणि देवघरातून झटकन ओसरीत आली. ऐकून या, ऐकून यावच बैराग्याचे, ऐकून यावच बैराग्याचे. ऐकून यावच बैराग्याचे, ऐकून यावच बैराग्याचे. नयन प्रसविती बहु प्रेम जला, ओळखले का वहिनी. गंगाधर पंतांनी आपल्या बायकोला वहिनी म्हणतोय कालचा बुवा हे ऐकलं. क्षणार्धात ओळख पटली. ओसरीतनं दांड दिशेने खाली उडी घातली आणि पायरीशी उभ्या असलेल्या समर्थांना कडकडून मिठीत घेतली. समर्थांनी स्वतःला पंतांच्या मिठीत झोकून दिलं. दोघाही भावांनी एकमेकांच्या खांद्यावर माना टेकल्या आणि इतके दिवसाचं जे प्रेम अंतःकरणात साठलेलं होतं, मंडळी ते अश्रून वाटे मोकळं केलं. किती समर्थांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी पंतांच्या खांद्यावरची शाल चिंब भिजली. गंगाधर पंतांच्या अश्रूंनी समर्थांची कफनी चिंब भिजली. देहभान हरपलं दोन्ही भावांचं. शेवटी वहिनींनी समर्थांच्या पाठीवरून हात फिरवला, सावध केलं. चला घरात. आत आणलं आणि देवघरात बसलेल्या राणूबाईंच्या पुढे आणून उभं केलं. समर्थ आले आणि हाक मारली, आई मी आलोय, ओळखलं का मला? नारायण हा तुझाच आई. ती म्हणाली, खोटं बोलू नको. या गंगाधरानं मी नारायणासाठी झुरते हे तुला सांगून तिला काही दिसत नाही. मीच नारायण आहे असं सांग, म्हणजे तिला बरं वाटेल. असं तुला फसवून आणलेलं असलं पाहिजे. तू माझा नारायण, ज्याची वाट पाहते तो येणं शक्य नाही. माझी खात्री पटली आता. बरोबर, ज्याची वाट पाहावी तोच प्रत्यक्ष येऊन उभा राहिल्यानंतर मंडळी आशा शिल्लक उरतच नाही.
समर्थ म्हणाले, का नाही ओळखत मला? बरोबर, तू ओळखलेलं आहेस, पण ओळखुनी का बोलत नाही? मी तुला दिलेलं जे दुःख आहे त्याचं शासन तू मला करतेस, आता ओळखशील. म्हणून समर्थानी पंतांचा हात सोडवला आणि आईची पावलं घट्ट आपल्या हृदयाशी धरली. त्या स्पर्शानं ओळखलं, माझा नारायणच, माझा नारायणच. सगळी कुडी थरथर थरथर कापायला लागली. तो आनंदाचा भर सहन होईना राणूबाईंच्या वृद्ध शरीराला. हा, थरथर 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 अंग कापतंय महाराज. काटक्यांसारखे झालेले ते हात समर्थांच्या अंगावरून फिरतायत. हा, केवढा झालायस, केवढा झालायस? कोण तुला जेवायला घालत होतं? आई, मला प्रत्यक्ष सीतामाई जेवायला घालत होतं. काही बोलू नकोस, मला असं वाटतं हे तुझं खरं स्वरूप नव्हे, हे तुझं बाधेचं स्वरूप आहे म्हणल्या. हो, मला बाधाच झाली आहे. सर्व भूतांचे हृदय नाव त्याचे रामराय. हां, त्या भूतानं मज झडपले गे माये. असा भरपूर संवाद दोघा मायलेकांचा झाला. आणि समर्थानी तिथलंच तामणातलं श्रीरामचरण तीर्थ आईच्या डोळ्यात घालून त्यांना पूर्ववत दृष्टिवान केलं. महिनाभर राहिले, तुझ्या अंतसमयाला परत येईन असं आईला वचन दिलं. आणि मग त्या ठिकाणाहून निघाले. या मातृभेटीमध्ये समर्थाने आईला सुद्धा सांगितलं, आई, आता या नारायणाकडे लक्ष ठेवण्यापेक्षा त्या नारायणाकडे लक्ष दे. हो, हेच मी पुढे लोकांना सांगेन. हेच लोकांना सांगेन की त्या नारायणाकडे जर मन दिलं तर त्याची प्राप्ती, त्याची ओळख तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने. अगदी हाच उपदेश पूर्वरंगसूत्र श्लोकात आहे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव, मना सज्जना भक्ती कंठेची जाव, मना सज्ज